पोरो नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार परीक्षा नसणारी परीक्षा म्हणजे परीक्षा नसणारं पद, त्या पदाचं नाव सफाई कामगार. याचे फॉर्म कधी भरायचे, याची पात्रता काय, याबद्दलची माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. एरी आपल्याला अवांतरलंय बोलता येते, आपल्याला 1 लाख डायलॉग पाठ आहेत मान्य आहे, पण कधी विद्यार्थ्याच्या कामाचं आपण बोललं पाहिजे, कारण विद्यार्थ्यामुळे आपला कार्यक्रम आहे. पोरो लक्षात घ्या. हां, आता यासाठी काय आहे, तर आता काय आहे तर सफाई कामगार नावाचं पद आहे. आता याच्या खुल्या प्रवर्गाच्या म्हणजेच ओपन प्रवर्गातून 2 जागा असल्यामुळं कुठल्याही कॅटेगरीचा व्यक्ती हा फॉर्म भरणार आहे, पण ह्या जागा वाढण्याची शक्यता आहे. आता हा फॉर्म कोण भरणार, तर हा फॉर्म भरणार 7वी पास असणारा आणि ज्याला कामाचा अनुभव आहे. मग स्नानघर असतील, स्वच्छतागृह असतील, ऑफिस असेल, हे साफसफाई करण्याचा ज्याला अनुभव आहे. आता तो अनुभव प्रत्येकालाच आहे. कोरोनामध्ये प्रत्येकानं बायकोच्या आहे ना कामाला साथ देऊन प्रत्येकानं कुरडया पापड पासून चपात्या करण्यापर्यंत, भाजी करण्यापर्यंत, घड जाण्यापर्यंत प्रत्येकानं कामं शिकलेत. आपण काय अमेरिका, जपान, जर्मनीला राहत नाही, म्हणून कामाच्या अनुभवाचा आपल्याला मार्क पडणारच आहेत. आता त्यानंतर पहा बाबा, हा फॉर्म का भरायचा आहे, तर याला 16,600 ते 52,400 पर्यंत पगार आहे. आपण एखाद्या कंपनीमध्ये 15-16 वर काम करत असाल, त्या ठिकाणी आपलं काम थोडं इकडे तिकडे झालं, मालकानं मागून लात मारली तर निघून यावं लागते. तर ही सरकारी नोकरी आहे, म्हणून ज्याला वाटतं त्यांनी फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरताना फॉर्म भरल्यावर नोकरी कुठं करायची आहे, तर मुंबई उच्च न्यायालय स्थापना 14 ऑगस्ट 1862. त्या मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यालय मुंबईला आहे. त्याची खंडपीठ 3 ठिकाणी आहे, विदर्भामध्ये नागपूर, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी. 4थं खंडपीठ कोल्हापूरमध्ये होणार आहे. त्याचं काम चालू आहे, पण सध्या त्याची अंमलबजावणी नाही. आता पहा, फॉर्म कधी भरायचा आहे, तर 11 जुलै 2026 पर्यंत. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. ह्या दिवशी कारण का जगाची लोकसंख्या डिक्लेअर केली जाते, तशी भारताची जनगणना डिक्लेअर केली जाते. सध्या शिक्षकाच्या मागं ते काम चालू आहे. तर 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त अनेक माणसं जन्माला आले, अनेक मेले, पण तू हा काही मान सन्मान प्रतिष्ठा तू इथं ठेवावी, तू या घराकडे पाहण्याचा तू हा दृष्टिकोन बदलावा, म्हणून घरासाठी तरी तू हा जागं व्हावं, मेहनत करावी आणि घराचं चित्र बदलावं. तर त्या जागतिक लोकसंख्या दिनापर्यंत तुला हा फॉर्म भरता येणार आहे. आता मेन गोष्ट लक्षात घ्या, का भरायचं आहे, आकर्षक वेतन श्रेणी आहे ही एवढी आहे, 16,600 पासून 52,400 पर्यंत. पहा आता मेन गोष्ट, याच्या पदासाठी पात्र कोण आहेत, अपात्र कोण आहे. जो कोणी 7वी पास आहे त्याला हा फॉर्म भरता येईल, कामाचा अनुभव लागेल. त्यानंतर त्याला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता यावी. मराठी तर लिहिता वाचता येत असेल, जरी हिंदी येत नसेल तरी ते भी समजून घेते आणि तुही भी त्याला समजत असते. हाँ, आ रहा क्या तो आप इसको, हो मैं 10 मिनट में निकल रहा, तो ये वो जो कार्नर है ना वहाँ खड़ा रहे अपनी मोटरसाइकिल लेके, किसी को आने मत दे क्योंकि मेरी गाड़ी पंक्चर हुए वाली है. हाँ, तर ही हिंदी बोलली तरी चालते, तरी तुला इथं घेतला जाईल. अनुभव, शौचालय, स्नानगृह पहा, स्वच्छतेचा झाडू, कामाचा तसेच कार्यालय परिसर, स्वच्छतेचा पुरेसा अनुभव, हे तुला झाडून दाखवायचे, टोपल्यात भरून तो कचरा फेकून द्यायचा, हा सर्वात मोठा तो अनुभव. आता मेन गोष्ट काय आहे, ज्याला कोणाला ह्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, जर तो ओपन प्रवर्गाचा असेल तर त्याचं वय 18 पासून 38 वर्षापर्यंत असावं. मागासवर्गीय असेल तर 18 पासून त्याचं वय 43 वर्षापर्यंत असावं. आणि जर तो न्यायालयीन शासकीय कर्मचारी असेल, न्यायालयामध्येच या अगोदर कामाला होता, तर त्याला 18 पासून पुढं वयमर्यादा नाही, पण तो शारीरिक प्रमाणापेक्षा अधिक विकलांग असता कामा नये. कारण त्याचे कामं याने करायचे की याचे कामं त्यानं करायचे, हा प्रश्न देखील निर्माण होईल. तर ही वयमर्यादा आहे. पा चारित्र्य आणि कौटुंबिक नियम, आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीला हा फॉर्म भरायचा त्या व्यक्तीवर फौजदारी दंड संहिता म्हणजे सध्याचा BNS भारतीय न्याय संहिता कायदा 1 जुलै 2024 ला ज्याचं नामांतरण झालंय, ह्या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कुठला गुन्हा नसावा. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, त्यानं याच्या अगोदर MPSC UPSC दिलेली नसावी. आता 7वी पासवर MPSC UPSC काय देईल ते मरायला, हे बी आपल्याला कळवं, तर हे बिनाकामी टाकत असतात अशा गोष्टी. त्यानंतर कोणतीही विभागीय चौकशी त्याच्यावर नसावी. समजा विभागात कर्मचारी होता, न्यायालयीन कर्मचारी होता, कुठतरी घोटाळा झालाय आणि त्याच्यावर आरोप सिद्ध झालेत, कळलं का, किंवा इथं चौकशी चालू आहे, तर त्याच्यात याचं नाव नसावं. आता मेन गोष्ट, याच्याकडे लहान कुटुंब असावं. हम दो हमारे दो, 28 मार्च 2005 पासून हा 2 पेक्षा अधिक अपत्याचा पालक नसावा. म्हणजे हा एकटा आहे, यानं 2 गुटगुटीत बायका केल्या, याला 2 आणि हिला 1 लेकरू आहे, तर ह्या दोघीला आणि ह्या टोनग्याला पण हा फॉर्म भरता येणार नाही. हे लेकरं मोठे झाल्यावर फॉर्म भरू शकतील. चलो अभी ध्यान दो, जरी या परीक्षेला या पदाला परीक्षा नसेल तरी प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे जे तुला झाडू आहे ना, झाडून दाखवायचे, त्याच्यानंतर तो कचरा जमा करायचा आहे, तो एका ठिकाणी नेऊन टाकायचा आहे, याला बाळा तुला 30 मार्क आहेत. त्याच्यानंतर तू शारीरिक काय असायला पाहिजे, फिट असला पाहिजे.
तुला वारंवार चक्कर येणे, वारंवार घुरे येणे, वारंवार आहे ना येडपटावणी करणे, एका जागी टक लावून पाहणे, असे आगळे वेगळे आजार तू ह्याकडे नसावेत. तर त्यासाठी तुला मेडिकल फिटनेस म्हणजे शारीरिक फिटनेससाठी 10 गुण आहेत. आणि वैयक्तिक मुलाखत 7वी पासवर परीक्षा असल्यामुळं तुला कामाच्या अनुभवावर इथं कशासाठी यावं लागलं, काय यावं लागलं, या अगोदर काय करत होतात, कोणता अनुभव आहे, यावर विचारलेल्या प्रश्नाला एकूण 10 गुण, अशा 50 गुणावर आधारित परीक्षा नसली तरी प्रॅक्टिकल असेल, त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस असेल आणि वैयक्तिक मुलाखत असेल तर याला असे गुण आहेत. यामध्ये मात्र एक किमान 15 गुण मिळवणं आवश्यक आहे. जर या 50 गुणाच्या परीक्षेमध्ये म्हणजे 50 गुणाच्या एक मौखिक शारीरिक आहे ना याच्यासाठी मिळणाऱ्या परीक्षेमध्ये 15 गुण घेणं गरजेचं आहे. चलो आगे. आता पहा, याच्यामध्ये हे पण लक्षात घ्या, प्रात्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेला उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी अपात्र राहील. तुला झाडूच धरता येईना, झाडू धरताना त्याच्यातल्या काड्यात निसटून चालल्यात, त्याच्यानंतर तू वाकायला झाडू घ्यायला तुला 20 मिनिटं लागले, तर जर याच्यात तू अपात्र झाला तर तुला हा फॉर्म भरता येणार नाही. आता मेन गोष्ट, ही परीक्षा किंवा या पदासाठी तुला 1000 रुपयाचा DD काय करायचा, नॅशनलाइज बँकेमधून तुला संबंधित पत्त्यावर पाठवायचा. 1000 रुपये मात्र. बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट ह्याच्या नावे तुला पाठवायचा. हे पाहिजे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट, ह्यावर तुला हा 1000 रुपयाचा DD काय म्हणलो मी, नॅशनलाइज बँकेमार्फत पाठवायचा आहे. आणि मग त्यानंतर लक्षात घ्या, अर्जासोबत तुला जोडवायची कागदपत्र कोणती आहेत, ती सेल्फ अटेस्टेड असावी. तुला कोणाकडेही जायची गरज नाही बाळा. मग वयाचा पुरावा असावा, कारण तू 7वी पास आहे तर त्या शाळेमध्ये तुझ्या वयाची तारीख असते. जन्म प्रमाणपत्र असावं, SSC बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे 7वी पासवर आहे, पण जर तू 10वी झाला असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. शैक्षणिक गुणपत्रकं पुढे तुझ्याकडे असतील, तू 7वी पास आहे, 10वी पास आहे, 12वी पास आहे किंवा पदवी आहे हे असतील तर हे प्रत्येकाचे पुरावे मागितले जातील. कामाचा अनुभव असल्यास त्या संदर्भात दाखला तर त्याचं एक झेरॉक्स मशीनवर कागद भेटणार आहे, तो सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचा की एवढ्या दिवसापासून मी असं काम करत होतो. 2 प्रतिष्ठित व्यक्ती गावामध्ये तुझ्या आडनावाची नावं नसणारी, तुझं जे आडनाव आहे ते आडनाव सोडून इतर गावातले कोणते 2 व्यक्ती घ्यायचे. झेरॉक्स मशीनवर कागद भेटतो, त्याच्यावर ते सही मारणार, शिक्क्या बिक्याची गरज नाही. लहान कुटुंबाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र, कारण तो रॅशन कार्ड आहे त्याच्यावर तुझं नाव, त्या बायकोचं नाव आणि तुझ्या लेकराचा तुझ्यासोबत काय संबंध आहे हे दिलेलं असते, तर तू हे 4 जणांचा प्रूफ तिथंच आहे. पहा, मूळ डिमांड ड्राफ्ट हे जे धनादेश तू पाठवणार आहे त्याची मूळ प्रत याच्यामध्ये तुला जोडलेली असावी. यस, जातीचा दाखला केवळ मागासवर्गीय कॅन्डिडेट आहे ज्याला फॉर्म भरायचा आहे त्याला जातीचा दाखला देणं गरजेचं आहे. शासकीय कर्मचारी असल्यास ज्या डिपार्टमेंटमध्ये तू काम करतो त्या डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठांनी तुला हे फॉर्म भरायला ना हरकत द्यावी, ही गोष्ट लक्षात घ्यायची. NOC द्यावी. महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल तुझ्याकडे असावं. कास्ट सर्टिफिकेट आहे, रहिवासी आहे म्हणजे डोमासाईल इनडायरेक्टली तुझ्याकडे असणारच आहे. विवाहित महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असावं. नाव बदलल्यास शासकीय राजपत्र गॅझेट करून घ्यावं. लग्न होण्या अगोदर काय असते, मायबापाचं नाव असते आधार कार्डवर किंवा डॉक्युमेंटवर. इकडे आल्यावर आधार कार्ड आपण नवऱ्याच्या नावाचं काढतो आणि डॉक्युमेंट मायबापाच्या नावाचे असतात, तर ते डॉक्युमेंट पोरिओ गॅझेट करणं बाळांनो गरजेचं आहे. यस, चला आता तुम्हाला जो DD पाठवायचा 1000चा तो पाठवायचा आहे कुठं, तर अंतिम तारीख हे 11 जुलै. स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे, बाकी कुठलंही त्याला साधन नाही. आणि तो पाठवायचा आहे माननीय प्रबंधक, मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, 2रा मजला, PWD, इमारत फोर्ट, मुंबई 400032 ह्या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा 1000चा धनादेश तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे. कशासाठी, तर सफाई कामगार या पदासाठी. अधिकृत सध्या जागा 2च दिल्यात, पण ती वाढण्याची शक्यता आहे. कळलं? सावधान. अर्ज बाद होण्याची कारण काय आहेत, तर अर्जात टक्केवारी ऐवजी ग्रेड भरू नका, हे लक्षात घ्या. तुम्हाला टक्केवारी विचारली त्या ठिकाणी ग्रेड भरू नका. A+, विशेष प्रावीण्य B+ असं काही टाकू नका. शाळेकडून अधिकृत गुण व टक्केवारीचे पत्र मिळून ते अर्जात भरावे. मूळ ओळखपत्र, ओरिजिनल ID, परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र, ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर ID सोबत असणं अनिवार्य आहे. अलीकडे तुम्हाला नीट परीक्षेमध्ये 2 मिनिटं उशीर झाल्यामुळे एक पोरगी आणि बाप रडताना पाहिलेला आहे. कळलं का? राजकारणी कुठल्याही स्तरावर काही कुटाने करू शकतो, पण गोरगरिबाला कायदे कडक असतात हे तुम्ही विसरता कामा नये. दबाव, निवड प्रक्रियेत कोणताही वसिला लावल्यास किंवा अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास ही परीक्षा तात्काळ रद्द होईल. तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. सर्व माहिती अचूक भरून दिल्यावर 11 जुलै 2026 पूर्वी स्पीड पोस्टाने पाठवावी. परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर सर्व माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी. ओके, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. तर हा फॉर्म ज्या कोणाला पोराला वाटते की बाबा जागा बनण्याची शक्यता आहे
फॉर्म भरून पहा. आणि पुन्हाही प्रत्येक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिपाई, क्लर्क आणि महत्त्वाची गोष्ट इतर पदं निघणार आहेत, म्हणून तयारी चालू ठेवा. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनल असेल किंवा प्ले स्टोअरला जा, हिके क्लास ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये जेव्हा जिल्हा सत्र न्यायालयाच्या इतर पदाची भरती होईल त्यासाठी संबंधित बॅचेस घ्या आणि त्यामधून अभ्यास करा. जवळपास 100 जणांची टीम, फी कमी, यशाची हमी, विद्यार्थ्यांचा विश्वास, हिके क्लास ह्या तत्वावर पूर्व आम्ही काम करतो. अलीकडे तुम्ही पाहिलं असेल 8वी 9वी 10वीची पण बॅच आपण अतिशय छान पद्धतीनं चालू केलेली आहे आणि रविवारी पालकांना बोलायला ह्या बॅचमध्ये मी येणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर सर्वांनी हे जे काही पद आहे सफाई कामगार या पदाचा फॉर्म भरा. काही अडचणी असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे विठ्ठल कांगणे, ह्यामध्ये डेली अपडेट असतात, त्या ठिकाणी पहा. तरी काही वाटलं समस्या अनेक आहेत, काय करायचं तर 70 20 12 54 40 हा आपला ऑफिसचा नंबर आहे, यावर संपर्क साधा. 70 20 12 54 40. ओके, चला थांबू आपण, उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.